नमस्कार मंडळी। तर आज आपण ना भक्ती आणि कर्म ह्याविषयी बोलूया। तर आपण लोकांना विचारलं की भक्ती श्रेष्ठ आहे की कर्म श्रेष्ठ आहे, तर काही लोक म्हणतील की भक्ती श्रेष्ठ आहे, तर काही म्हणतील कर्म श्रेष्ठ आहे। तर खरं बघायचं तर कर्म आणि भक्ती ह्यांची तुलनाच होऊ शकत नाही, कारण की भक्ती हा सुद्धा कर्माचाच एक भाग असतो। म्हणजे बघा, आपण नामस्मरण करतो किंवा पूजा करतो, एखाद्या देवाची भक्ती करतो, म्हणजे हे जे आपण भक्ती करतोय, हे नामस्मरण करतोय, हे काय तर कर्माचाच एक भाग आहे। की कर्म म्हणजे काय, तर आपल्या जन्माच्या पहिल्या श्वासापासून ते आपल्या मृत्यूच्या शेवटच्या श्वासापर्यंत जे काही आपण प्रत्येक सेकंदाला करतो ते आपले कर्म असते। आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती म्हणतो, त्यांना एवढं पूज्य मानतो, कारण काय तर त्यांनी जे पूर्व कर्म केले आहे त्यामुळे। किंवा संत तुकाराम महाराज, तर तुकाराम महाराजांना आपण महाराज म्हणतो का, तर त्यांनी केलेल्या पूर्व कर्मामुळे। किंवा ज्ञानेश्वर माऊलींना आपण माऊली म्हणतो का, तर त्यांनी केलेल्या पूर्व कर्मामुळे। म्हणजे भक्ती हा एक कर्माचाच भाग आहे। म्हणजे भक्ती करणे हे पुण्य कर्म करण्यासारखेच आहे। आता कर्म म्हणजे काय, कर्म कोणत्या पद्धतीने काम करते हे आपल्याला भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये पूर्ण डिटेलमध्ये सांगितले आहे, पण आपण ते कधी समजूनच घेत नाही। त्यामुळे आपण काय करतो, नेहमी भक्ती आणि कर्म यांच्यामध्ये तुलना करत राहतो, बरोबर ना। श्री स्वामी समर्थ।